नमस्कार मित्रांनो, गोष्ट पैशांची मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी तुमचा मित्र श्रीकांत आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा टॉपिक बद्दल की ज्याने आपल्या आयुष्यावर थेट परिणाम होतो. केंद्रीय अर्थसंकल्प किंवा युनियन बजेट. आता बजेट हा शब्द ऐकला की अनेकांना हे कंटाळवाणं आणि किचकट वाटतं. पण आज आपण अतिशय साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की बजेट म्हणजे काय, त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो. याचबरोबर आपण मागच्या वर्षीच्या बजेटचा पटकन रिव्ह्यू करणार आहोत आणि या वर्षीच्या बजेटकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत ते देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण घरगुती बजेटमध्ये काय करतो तर दर महिन्याला आपल्या इन्कमचा अंदाज घेतो आणि त्यानुसार या महिन्यात आपल्या कुठल्या प्रायोरिटीज आहेत, म्हणजे कुठले खर्च आपण या महिन्यात करू शकतो याचा अंदाज घेतो आणि त्यानुसार आपला महिना प्लॅन करतो. त्याला आपण घरगुती बजेट म्हणतो. याचप्रमाणे सरकार हे देशासाठी एक मोठं बजेट तयार करतं आणि त्यालाच केंद्रीय अर्थसंकल्प किंवा युनियन बजेट म्हणतात. आता या बजेटमध्ये वर्षभरात सरकारकडे कुठून पैसा येणार आहे हे बघितलं जातं. जनरली सरकारकडे आपण देत असलेला इन्कम टॅक्स, भरत असलेला जीएसटी, या व्यतिरिक्त कॉर्पोरेट टॅक्स हे सरकारचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. या स्त्रोतांमधून सरकारला इन्कम जनरेट होतं. एकदा हे इन्कम जनरेट झालं की मग सरकार डिसाईड करतं की आता हे आलेले पैसे कुठे खर्च करायचे. नवीन महामार्ग, रस्ते बांधायचे, शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना आणायच्या किंवा डिफेन्स आणि रेल्वे बजेटवर किती खर्च करायचा, या सगळ्या प्रोसेसला बजेट असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, बजेटचा आपल्या रोजच्या आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट असतो. आता जर आपला इन्कम टॅक्स कमी झाला तर आपल्या हातात जास्त रक्कम शिल्लक राहील, म्हणजेच तुमचं डिस्पोजेबल इन्कम वाढेल. हाच पैसा तुम्ही जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करू शकाल, तुमची सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट वाढेल. या उलट जर सरकारने पेट्रोलवरचा टॅक्स वाढवला तर पेट्रोलच्या किमतीवरती जाते, त्यामुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडेल. डिजिटल इंडियाला बूस्ट द्यायचा म्हणून सरकारने इंटरनेटवरच्या किमती कमी केल्या, त्यामुळे आपल्याला कमी किमतीत हाय स्पीड इंटरनेट मिळू शकतो. त्यामुळेच बजेट ही फक्त आकडेवारी नसून आपल्या कुटुंबाच्या आणि देशाच्या भविष्याचा केलेला प्लान असतो आणि म्हणूनच बजेट हा एक खूप महत्वाचा इव्हेंट समजला जातो. मागच्या वर्षीचं म्हणजे 2025चं बजेट हे खूप ऐतिहासिक बजेट होतं. या बजेटमध्ये न्यू टॅक्स रिजिम मध्ये अनेक पॉझिटिव्ह चेंजेस केले गेले. न्यू टॅक्स रिजिम नुसार 12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही. त्याचबरोबर स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000वरून 75,000 रुपये करण्यात आलं आणि म्हणून सॅलरीड एम्प्लॉईजचं 12,75,000 रुपये पर्यंतचं इन्कम हे टॅक्स फ्री झालं. या व्यतिरिक्त रेंटवरील टीडीएस ची मर्यादा ही 2,40,000वरून 6 लाख रुपये करण्यात आली. त्यामुळे घरमालकांना मोठा दिलासा मिळाला. 1961चा जुना इन्कम टॅक्स कायदा रद्द करून नवीन इन्कम टॅक्स रूल 2025 लागू करण्यात आला, जो तुलनेने सोपा आणि सुटसुटीत आहे. मागच्या वर्षी ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये मात्र काही मेजर चेंजेस झाले नाही. त्यामुळे एकंदरीत असं दिसतंय की सरकारला सगळे टॅक्स पेअर हे ओल्ड टॅक्स रिजिम मधून न्यू टॅक्स रिजिम मध्ये मूव्ह व्हावेत, यासाठी सरकार न्यू टॅक्स रिजिम हे अधिकाधिक अट्रॅक्टिव्ह करते आणि म्हणून 2025 मध्ये न्यू टॅक्स रिजिम मध्ये टॅक्स स्लॅब सुद्धा रिवाइज करण्यात आली. नवीन स्लॅब नुसार आता 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30% टॅक्स पे करावा लागेल. सध्याच्या आकडेवारीनुसार 72% लोक हे न्यू टॅक्स रिजिम फॉलो करतायत, तर अजूनही 28% लोकांना ओल्ड टॅक्स रिजिम हा फायद्याचा वाटतोय. आता आपण बघू की या वर्षीच्या बजेटकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. तर तुम्ही काही दिवसांपासून पाहिलं असेल तर महागाई वाढलेली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, भाज्या, डाळी सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा आहे की सध्या जे 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री आहे त्याची मर्यादा आणखी वाढवली तर लोकांच्या खिशात जास्त पैसे उरतील, म्हणजेच त्यांचं डिस्पोजेबल इन्कम वाढेल. हेच पैसे ते जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करू शकतील. त्यांनी इकॉनॉमीला बूस्ट मिळेल आणि न्यू टॅक्स रिजिम हा अधिक अट्रॅक्टिव्ह होईल. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 12.5% आहे. हा टॅक्स रेट कमी झाला किंवा सध्या एलटीसीजी वर असलेली 1.25 लाख रुपयांवरची सूट ही वाढवून 2 लाख रुपये केली तर रिटेल इन्व्हेस्टरला मोठा फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो सध्या 20% आहे तो थोडा कमी केला तर नवीन तरुणांना शेअर मार्केटमध्ये येण्याची ओढ वाढेल.
तिसरी महत्वाची अपेक्षा म्हणजे होम लोनवर मिळणारे बेनिफिट्स. साधारण 30 ते 40 या वयोगटातल्या लोकांचं घर घेणं हे मोठं स्वप्न असतं. सध्या घरांच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे होम लोनच्या व्याजावर मिळणारी सूट जी अंडर सेक्शन 24B मध्ये सध्या 2 लाख रुपये मिळते, ती वाढवून 3 ते 4 लाख रुपये करावी अशी लोकांची जोरदार मागणी आहे. चौथी महत्वाची अपेक्षा म्हणजे गेल्या 10 वर्षापासून एटीसीचं लिमिट हे 1.5 लाख रुपये आहे. हेच वाढवून 2.5 ते 3 लाख रुपये झालं तर इन्व्हेस्टमेंटला अधिक चालना मिळू शकेल. दुसरीकडे मेडिकल इन्फ्लेशनमुळे इन्शुरन्सचा खर्च वाढलाय, हॉस्पिटल्स महाग झाली, त्यामुळे सेक्शन 80D याच्या अंडर मिळणारी 25,000ची मर्यादा वाढवून 50,000 केली तर मध्यमवर्गीयांना अधिकचा फायदा मिळू शकतो. पाचवी आणि महत्वाची अपेक्षा आणि सर्व कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे 8वा वेतन आयोग. 7व्या वेतन आयोगाची मुदत ही 31 डिसेंबर 2025 ला संपली आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाची घोषणा आणि काही ठोस तरतूद या बजेटमध्ये झाली तर सर्व सरकारी कर्मचारी आनंदी होतील. तर या होत्या या वर्षीच्या बजेटकडून असणाऱ्या 5 महत्वाच्या अपेक्षा. यामधली तुम्हाला सर्वात महत्वाची कुठली वाटते? महागाईवर नियंत्रण की टॅक्स सूट? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्यतिरिक्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. 1 फेब्रुवारीला बजेट रिलीज झाल्यानंतर मी एक डिटेल विश्लेषणचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण सगळे सोबत शिकू आणि सोबत पुढे जाऊ. धन्यवाद. जय महाराष्ट्र.